हॅलो गाईज, आजची ही गोष्ट आहे ना, ती मला माझ्या मेलवर माझ्या एका सबस्क्रायबर सुशांत याने मेल केली होती. आणि त्याने मेलमध्ये लिहिलं होतं की सर, ही गोष्ट मी आजपर्यंत कोणालाच सांगितली नव्हती, कारण लोक मला वेडा समजतील अशी मला भीती होती. पण जेव्हा आता अनेक वर्षांनंतरही रात्री 12 वाजतात, तेव्हा आजही मला तोच आवाज ऐकू येतो. मला वाटतं ती जागा आजही जिवंत आहे. आणि मेलसोबत त्याने काही जुने फोटोही शेअर केले होते. एका ओसाड गावाचे, जंगलाच्या मध्ये असणाऱ्या त्या जुन्या विहिरीचे. आणि काहीच सुरुवातीला मला वाटलं की ही कुणाची तरी बनावट कथा असेल, पण जेव्हा मी ती गोष्ट पूर्ण वाचली तेव्हा मी काही क्षण स्क्रीनकडे पाहतच राहिलो. कारण त्या मेलच्या शेवटी एक गोष्ट लिहिलेली होती: जर रात्री 12 वाजता तुम्हालाही अननोन नंबरवरून कॉल आला तर तो अजिबात उचलू नका. तर मित्रांनो, तुम्हालाही जर अशाच हॉरर, मिस्टेरियस आणि सस्पेन्सफुल स्टोरीज आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जर रात्री 12 वाजता अननोन नंबरवरून आलेला कॉल तुम्ही उचलला असता की नाही. आणि हो, जर तुम्हालाही तुमच्यासोबत घडलेली एखादी भयानक घटना आमच्या चॅनलवर ऐकवायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या मेलवर तुमची घटना शेअर करू शकता. मित्रांनो, ही घटना मध्य प्रदेशमधील झाबुआ तालुक्यातील मालवण या गावातील आहे. कॉलेजच्या सुट्ट्या लागताच सुशांत आणि त्याच्या 4 मित्रांनी, रोहन, निखिल, साक्षी आणि प्राजक्ता यांनी काहीतरी असं करण्याचा विचार केला की त्यांच्या बोरिंग लाईफमध्ये थोडासा थ्रिल येईल. ते सगळेच हॉरर मूव्हीज आणि भूतांच्या गोष्टींचे वेडे होते. अनेकदा रात्री छतावर बसून ते भूतप्रेतांच्या आणि रहस्यमय घटनांच्या गोष्टी करत असत. एक दिवस रोहनने सुशांतला एका अशा जागेबद्दल सांगितलं जे ऐकून मोठ्या मोठ्यांच्या अंगावर काटा यायचा. ते त्यांच्या शहरापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर दाट जंगलांच्या मध्ये वसलेलं एक ओसाड गाव होतं, ज्याला आसपासचे लोक मृत्यूपूर नावाने ओळखायचे. रोहनने आपला आवाज हळू करत म्हटलं, अरे, इथे गावाच्या अगदी मध्यभागी एक जुनी विहीर आहे. म्हणतात जवळपास 50 वर्षापूर्वी इथे एका बाईला चेटकीन समजून जिवंत विहिरीत फेकून दिलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत जो कोणी रात्री 12 वाजल्यानंतर त्या विहिरीजवळ गेला तो कधीच जिवंत परत आला नाही. इतकंच नाही तर सरकारनेही त्या संपूर्ण भागात जाण्याची बंदी घातलेली आहे. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवू लागली. पण सुशांतच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू झालं होतं. त्याच्यातला लेखक जागा झाला होता. आणि गाईज, सुशांतला वाटलं की त्या जागेवर जाऊन त्यांनी त्याची नवीन कथा लिहिली तर ती नक्कीच सुपरहिट होईल. तो हसतच म्हणाला, चला गाईज, पाहूया त्या विहिरीत किती दम आहे. आणि हे सगळं फक्त अंधश्रद्धा आहे. सुशांतच्या या बोलण्यावर निखिल आणि प्राजक्ता थोडे घाबरले, पण साक्षी आणि रोहन लगेच तयार झाले. अखेर त्या अशुभ शनिवारी रात्री त्यांनी त्यांची कार काढली आणि मृत्यूपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यांना अजिबात अंदाज नव्हता की त्यांचा हा बालिश हट्ट त्यांच्यापैकी कोणासाठी तरी आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार होता. रात्री जवळपास 11:30 वाजले होते. जसे जसे सुशांत आणि त्याचे मित्र शहराची सीमा ओलांडून त्या ओसाड रस्त्यावर पुढे जात होते, तशी तशी गाड्यांची ये-जा पूर्णपणे बंद होत गेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट आणि सुकलेली झाडं उभी होती, जी रात्रीच्या काळ्या कुट्टा अंधारात अशी दिसत होती जणू कोणीतरी आपले लांबच लांब हात पसरवून त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अचानक कारमधला रेडिओ चरचर आवाज करू लागला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं कदाचित नेटवर्कचा इश्यू असेल. त्यांनी रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात त्यातून एका बाईचा हळूहळू हसण्याचा आवाज येऊ लागला. ते हसू इतकं भयानक आणि अस्वस्थ करणार होतं की साक्षीने तिचे दोन्ही हात तिच्या कानांवर ठेवले. रोहनने घाबरून रेडिओची वायरच खेचून काढली, पण वायर पूर्णपणे काढून देखील ते हसणं पुढील 10 सेकंद तसंच चालू राहिलं. रेडिओतून आलेल्या त्या विचित्र आवाजानंतर सगळेच घाबरले होते. अगदी 12 वाजता त्यांची कार त्या ओसाड गावाच्या बाहेर येऊन थांबली. तिथलं वातावरण काहीतरी वेगळं आणि अस्वस्थ करणारं होतं. चारही बाजूंना अशी भयान शांतता पसरली होती की जी कानांना टोचत होती. हवा सुद्धा जणू पूर्णपणे थांबली होती. सुशांत आणि त्याचे मित्र सावधपणे गाडीतून खाली उतरले. त्यांच्या पायाखाली सुकलेल्या पानांचा चरचर आवाज येत होता.
पण त्या भयानक शांततेत तो आवाजही इतका मोठा वाटत होता, जणू कोणीतरी त्यांच्या मागे मागे चालत आहे. सुशांतने थरथरणाऱ्या हाताने आपली टॉर्च चालू केली आणि आजूबाजूला प्रकाश टाकत म्हणाला, विहीर याच रस्त्याने पुढे गेल्यावर लागेल. सुशांत आणि त्याचे मित्र एकमेकांचा हात पकडून आता पुढे जाऊ लागले होते. तेवढ्यात अचानक प्राजक्ताचा पाय कुठल्या तरी वस्तूला लागला. जेव्हा सुशांतने टॉर्च खाली वळवली तेव्हा तिथे एक जुना फाटलेला लहान मुलाचा बूट पडलेला होता, ज्यावर ताज्या रक्ताचे डाग होते. रक्त अजून सुकलंही नव्हतं. निखिल थरथरतच म्हणाला, इथे कोणीतरी आहे, कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. पण सुशांतने सगळ्यांना धीर दिला, पण त्याच्या हृदयाचे ठोके मात्र जोरजोरात चालत होते. ते पुढे चालत राहिले, पण त्यांना माहीत नव्हतं की नियतीने एक भयावह सापळा त्यांच्यासाठी आधीच रचून ठेवला होता. निखिलचं वाक्य संपताच मागच्या झाडीमधून काहीतरी जोराने पळाल्याचा आवाज आला. त्यांनी सगळ्यांनी मागे वळून पाहिलं, पण तिथे फक्त अंधार होता. आजूबाजूचा अंधार इतका दाट होता की टॉर्चचा प्रकाश सुद्धा काही फूट पुढे जाऊन जणू काळोखाच्या जबड्यात गिळंकृत होत होता. रोहनने जबरदस्ती हसत म्हटलं, कदाचित एखादा कुत्रा असेल. पण त्याच वेळी कुठेतरी एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज इतका हळू होता की सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की तो त्यांचा भास आहे. पण काही सेकंदांनी तो आवाज पुन्हा ऐकू आला आणि यावेळी अगदी स्पष्ट, आई मला बाहेर काढ. यावेळी प्राजक्ताने सुशांतचा हात घट्ट पकडला. साक्षी सतत आजूबाजूला पाहत होती. निखिलच्या हातातील टॉर्च थरथरत होती. रोहन म्हणाला, हे कोणीतरी आपल्याशी प्रँक करते. सुशांत काही बोलणारच इतक्यात त्यांच्या समोरील झाड जोरजोराने हलू लागले. हवा अजिबात नव्हती, पण त्या झाडाच्या फांद्या वेड्यासारख्या हलत होत्या. आणि मग त्या झाडाच्या मागून कोणीतरी हळूहळू चालत बाहेर आलं. एक बाई. तिचे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरलेले होते. तिचा पांढरा फाटका झगा चिखलाने माखलेला होता. ती अनवाणी उभी होती आणि तिचे पाय उलटे होते. ते सगळे जागेवरच थांबले. ती बाई काहीच बोलत नव्हती, फक्त मान खाली घालून उभी होती. मग अचानक तिच्या तोंडातून अगदी लहान मुलासारखं हसू बाहेर पडलं. हे ऐकताच रोहन ओरडला, पळा इथून. ते सगळे मागे वळून धावायला लागले. पण काही सेकंदातच त्यांच्या लक्षात आलं की ते ज्या रस्त्याने आले होते तो रस्ता गायब झाला होता. आजूबाजूला फक्त झाडं आणि काळोख. निखिल जोरात श्वास घेत म्हणाला, आपण गोल गोल फिरतोय, आपण बाहेर जातच नाही आहोत. अचानक साक्षी किंचाळली. त्यांनी सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. साक्षीच्या मागे कोणीतरी उभं होतं, एक छोटा मुलगा. त्याच्या डोळ्यांच्या जागी फक्त काळे खड्डे होते. चेहऱ्यावर सुकलेल्या रक्ताचे डाग होते आणि त्याने तोच फाटका बूट घातला होता जो त्यांना रस्त्यात सापडला होता. तो मुलगा साक्षीकडे पाहून हळू आवाजात म्हणाला, तुम्ही खूप उशीर केला. तेवढ्यात त्याने साक्षीचा हात पकडला. साक्षी इतक्या जोरात ओरडली की संपूर्ण जंगल हादरलं. ते तिच्याकडे धावले, पण एका क्षणात ती त्या मुलासोबत अंधारात ओढली गेली होती. रोहन वेड्यासारखा तिच्या मागे धावला. सुशांत आणि निखिलही त्याच्या मागे गेले. प्राजक्ता मागून रडत त्यांची नावं घेत होती. काही अंतरावर त्यांना एक जुनं दगडी बांधकाम दिसलं. तीच ती विहीर होती. विहिरीभोवती काळपट डाग होते, जणू कुणीतरी तिथं ओढत नेलं गेलं होतं. विहिरीतून कुजलेल्या माणसाचा वास येत होता. आतून पाण्याचा आवाज येत होता, जणू कुणीतरी विहिरीच्या आत चालत होता. रोहनने थरथरत्या हातांनी टॉर्चचा प्रकाश विहिरीत वळवला आणि त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली. सुशांतने आत पाहिलं. विहिरीच्या भिंतींवर शेकडो हातांचे ठसे होते आणि त्या काळ्या पाण्यात साक्षी उभी होती. पण ती साक्षी नव्हती. तिचा चेहरा पूर्ण पांढरा झाला होता. डोळे पूर्णपणे विस्फारलेले होते. तिचं तोंड हळूहळू कानांपर्यंत फाटत चाललं होतं. ती वर पाहून हसली, आता तुम्ही पण इथेच राहणार. अचानक विहिरीतून डझनभर हात बाहेर आले. ते हात मानवी नव्हते. काहींची बोटं खूप लांब होती, काहींच्या हातांवर नखच नव्हती. त्यांनी रोहनचा पाय पकडला. रोहन जोरात ओरडला, पण 2 सेकंदातच तो विहिरीत खेचला गेला होता. त्याच्या किंचाळण्याचा आवाज काही क्षण येत राहिला आणि मग संपूर्ण शांतता. निखिल रडत मागे सरकला. प्राजक्ता जमिनीवर बसून थरथरत होती. सुशांतने निखिल आणि प्राजक्ताला घेऊन तिथून पळायला सुरुवात केली.
पण त्या जंगलातून बाहेर पडणं आता अशक्य होतं. कारण आता प्रत्येक झाडामागे कोणीतरी उभं होतं. ते सगळे त्यांच्याकडे पाहत होते. काहींचे चेहरे नव्हते, काहींचे जबडे तुटलेले होते, काहींचे डोळे पूर्ण पांढरे होते. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये ती बाई उभी होती. यावेळी तिचे केस बाजूला झाले होते. तिचा चेहरा पूर्ण जळालेला होता आणि तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त काळी पोकळी होती. ती हळू आवाजात म्हणाली, मृत्यूपूर अजूनही जागा आहे आणि तो नवीन पाहुण्यांची वाट पाहतोय. त्या क्षणी अचानक प्राजक्ता जोराने किंचाळली. सुशांतने मागे वळून पाहिलं आणि त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. जमिनीखालून काळे सडलेले हात बाहेर येत होते. ते हात प्राजक्ताचे पाय पकडत होते. प्राजक्ता रडत होती, ओरडत होती, मला वाचवा, प्लीज मला इथून बाहेर काढा. सुशांत आणि निखिल तिला ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण ते हात तिला हळूहळू जमिनीखाली खेचत होते. प्राजक्ताच्या नखांनी माती ओरबाडली. तिचा आवाज जंगलभर घुमत राहिला आणि काही सेकंदात ती पूर्णपणे गायब झाली. आता फक्त सुशांत आणि निखिल उरले होते. निखिल पूर्णपणे घाबरला होता. तो वेड्यासारखा पळायला लागला होता. तेव्हा सुशांत जोराने ओरडला, निखिल थांब. पण तो थांबला नाही. अचानक काहीतरी जोराने आदळल्याचा आवाज आला. सुशांत धावत पुढे गेला आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचे पाय जागेवरच थांबले. निखिल एका झाडासमोर उभा होता, पण त्याचं शरीर हालत नव्हतं, कारण त्या फांदीच्या भयानक आघाताने त्याचा जीव घेतला होता. त्याच्या तोंडातून फक्त रक्त खाली पडत होतं. सुशांतच्या मागून पुन्हा तेच हसू ऐकू आलं. सुशांत हळूहळू मागे वळला. ती बाई आता अगदी त्याच्या समोर उभी होती. तिचा चेहरा त्याच्यापासून आता काही इंचांवरच होता. तिच्या काळ्या पोकळ डोळ्यांमधून रक्त वाहत होतं आणि मग ती हळू आवाजात म्हणाली, आता फक्त तू शिल्लक राहिलास. त्या क्षणी सुशांतने डोळे बंद करून वेड्यासारखा पळायला सुरुवात केली. किती वेळ तो पळत होता, कुठे पळत होता हे त्याला काहीच आठवत नव्हतं. फक्त झाडं, अंधार आणि त्याच्या मागून ऐकू येणारं ते भयानक हसू. मग अचानक सगळं शांत झालं. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो एका हॉस्पिटलमध्ये होता. 2 दिवसांनी पोलिसांना तो जंगलामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्याचे कपडे चिखल आणि रक्ताने माखलेले होते. पण बाकी चौघे, रोहन, साक्षी, निखिल आणि प्राजक्ता, ते कधीच सापडले नाहीत. पोलिसांनी सुशांतवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी सांगितलं की तुझे मित्र जंगलात हरवले असतील, पण खरं सत्य फक्त त्यालाच माहीत होतं. मृत्यूपूरमध्ये काहीतरी आहे जे आजही तिथे अजून जिवंत आहे. आणि आज इतक्या वर्षानंतरही दर रात्री 12 वाजता त्याच्या फोनवर एका अननोन नंबरवरून फोन येतो. फोन उचलला की काही क्षण शांतता असते आणि मग विहिरीतून येणारा तोच आवाज ऐकू येतो, आई मला बाहेर काढ. ही होती सुशांत सोबत घडलेली एक भयानक घटना. बाकी आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत रात्री अननोन नंबरवरून आलेले कॉल जरा सांभाळून उचला. धन्यवाद.